बड्डेच्या दिवशी वीकडे होता म्हणून यांना ऑफिसला जावं लागलं. म्हटलं घरी आल्यानंतर ना यांना छान सरप्राईज देऊयात म्हणून मी आणि अनयने खूप मस्त असा प्लॅन केला. मी बऱ्यापैकी सगळ्या वस्तू ऑनलाईन मागवल्या होत्या. मग इव्हिनिंगच्या टायमाला ना मस्त डेकोरेशन करायला घेतलं. माझं अर्ध्यापेक्षा जास्त डेकोरेशन होतच आलं होतं. त्यानंतर खरं सरप्राईज तर मलाच भेटलं, जे म्हणजे हे ना नेहमीपेक्षा जरा लवकरच घरी आले, जे माझ्यासाठी एकदम अनएक्सपेक्टेड होतं आणि माझ्या सरप्राईजचा सगळा गोंधळ झाला. असं काही फायनल डेकोरेशन झालं होतं जे यांना पण खूप आवडलं. त्यानंतर मी अर्ध्या स्वयंपाकाची तयारी केली होती आणि बाकीचा राहिलेला पटकन करून घेतला. आज जेवणात पण सगळं काही यांच्या आवडीचं बनवलं होतं. त्यानंतर मस्तपैकी तयार झाली आणि यांचं औक्षण करून घेतलं. अनयला तर असं वाटत होतं ना की आज पप्पांचं नाही माझाच बड्डे. त्याने त्याच्या बड्डेला पण एवढी मजा नव्हती केली जेवढी यांच्या बड्डेला केली. मग मस्तपैकी केक कटिंग झालं, फोटोशूट केलं, अनयने पप्पांना गिफ्ट दिलं आणि त्यानंतर ना मस्त जेवण केलं आणि असं सिम्पल बड्डे सेलिब्रेट केला. चलो बाय.